हा आषाढी एकादशीचा मिनी ब्लॉग थोडासा उशिरा येत आहे। आज आषाढी एकादशी म्हणून सकाळीच साडी वेअर केली आणि ही साडी ना माझ्या फेवरेट साड्यांपैकी एक आहे। ब्लाऊज थोडंसं मिक्स मॅच करून वेअर केलं आहे। माझ्याकडे ना मंदिरामध्ये ही पितळेची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे। सगळ्यात आधी मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पाण्याने अभिषेक करून घेतला आणि मूर्ती कोरडी करून मंदिरामध्ये ठेवून देवापुढे दिवा लावून घेतला। आता आषाढी एकादशी निमित्त तर बाहेर पंढरपूरला किंवा इतर ठिकाणी तर जाता नाही आलं, पण घरामध्ये जे काय आपल्याकडे देव आहेत ना त्यांचीच व्यवस्थितपणे पूजा करून घेतली। आता महाराष्ट्रातले सगळे वारकरी ना आजच्या दिवशी पंढरपूरला जातात। आम्हालाही खूप जाण्याची इच्छा आहे, पण पांडुरंग जेव्हा बोलवतील ना तेव्हा नक्कीच जाऊ। एकादशी निमित्त सर्वांनाच उपवास असतो, आता आम्हाला सुद्धा उपवास आहेच, पण मग शौर्यला सुद्धा उपवास ठेवायचा आहे, म्हणून मग त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल असं काही नाही, पण मग सगळ्यांना साबुदाण्याचे जे वडे बनवले आहेत ना तेच तो खाणार आहे। आणि मिस्टर घरी आहेत, त्यांनाही थोडंसं काही काम लावावं म्हणून मग साबुदाण्याचे वडे तळायला सांगितले। मी सगळे वडे बनवून दिले आणि ते मस्तपैकी तळतायत। आता छान कुरकुरीत असे वडे तळून झालेत आणि शौर्यलासुद्धा साबुदाण्याचे वडे खूप आवडतात, म्हणून तो वाट पाहतोय की कधी वडे तळून होत आहेत मला खाण्यासाठी। तर आजच्यासाठी एवढंच, बाय बाय।